अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अवैध बांधकामांना शास्तीकर हा दुपटीनं त्या ठिकाणी लावण्यात आला आणि त्यानंतर अनेक म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 96,777 घरांना या संदर्भात शास्तीकर लावण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही शास्तीकर लावण्यात आलेली घरं ही कशा पद्धतीने झाली याची माहिती, याचा आढावा, याचा अहवाल राज्य शासनाने याच्या अगोदर मागवलेला होता. त्याच्यानंतर 2019ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये काही बदल घडवले होते, पण त्यानंतर सुद्धा त्या शास्तीकर लागलेल्या घरांच्या मालकांनी किंवा घरधारकांनी त्याचा कुठलाही कर भरला नाही, शास्तीकरही भरला नाही आणि मूळ करही भरला नाही. आमच्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे नगरसेवक आहेत सर्व पक्षात, त्यात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये एक ठराव करून राज्य शासनाकडे पाठवला होता की पिंपरी चिंचवड शहरातला हा लागलेला अवैध जो शास्तीकर आहे तो संपूर्णपणे माफ करावा. याचे दोन फायदे असे होतील. मूळ जो कर आहे त्या घरांचा तो महानगरपालिकेकडे जमा होईल आणि शास्तीकर निघाल्यानंतर ती जी घरं आहेत ती घरं अधिकृत होतील. अशा पद्धतीचे त्याच्या मागं ही लक्षवेधी आणण्यामागचा आमचा उद्देश आहे. पण उत्तरामध्ये असं स्पष्ट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतंय की प्रशासनानं याच्यामध्ये काही त्या ठिकाणची सत्य परिस्थिती लपवलेली दिसते शासनाकडे पाठवताना. तर माझी आपल्या या माध्यमातून, या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे आणि काही प्रश्न पण आहेत की हा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्यात यावा अशी आमच्या महानगरपालिकेतल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची महानगरपालिकेच्या सर्व अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेच्या सर्व लोकप्रतिनिधींची आणि आमच्या शहरातल्या सगळ्या नागरिकांची जी 1 लाख बांधकामं आज अवैधपणे शास्तीकरामध्ये येतात अवैध बांधकाम म्हणून, त्या सगळ्यांची इच्छा आहे की हा संपूर्ण शास्तीकर माफ व्हावा. त्याबरोबर मागच्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं जसं आता अनेक मान्यवरांनी सांगितलं की आपण आता अजितदादांनी सांगितलं की करोना सारख्या महामारीमध्ये अनेक लोक त्रस्त झाली, व्यावसायिक त्रस्त झाले. महाराज अध्यक्ष महोदय, प्रश्नच विचारतो पण सत्य परिस्थिती सुद्धा सभागृहापुढे आली पाहिजे. शहरातल्या एकतर ही लक्षवेधी यावी म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष झालं वाट पाहतो. आज आली तर आम्हाला बोलू द्या जरा अध्यक्ष महोदय, कारण सकाळपासून आम्हाला काळजी लागली की लक्षवेधी गांभीर्य घेऊन आपण ती लावली. नाही ती येईल का नाही ही काळजी वाटत होती. तर आमची इच्छा अशी आहे की आमच्या शहरातल्या नागरिकांचा जर आपण पूर्णपणे विचार केला तर हा शास्तीकर पूर्ण माफ करावा. प्रशासनाने या संदर्भातला अहवाल शासनाकडे दिलेला आहे. जवळजवळ 450 कोटी रुपये आतापर्यंत शास्तीकराच्या माध्यमातून प्रलंबित आहे, ते भरलेले नाहीत लोकांनी. तर जर हे माफ केले तर आता मूळ करामध्ये जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपये हे महापालिकेकडे जमा होतील आणि आर्थिक जो आपला जो बदल, आर्थिक जो आतापर्यंत लोड आहे महापालिकेवर तो कमी होईल. तर आमची शासनाला विनंती आहे की आपण हा शास्तीकर पूर्णपणे माफ करावा. काय होतं, आमच्यावर विरोधक आरोप पण करतात की या शास्तीकरामुळं आतापर्यंत अनेक लोकांनी राजकीय प्रत्यारोप आरोप केले. तर माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की आपण कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि औद्योगिक लघु उद्योजक जे आहेत ज्यांना मागच्या 2 वर्षामध्ये आतापर्यंत त्रास झालाय त्या सगळ्यांचा शास्तीकर राज्य सरकार माफ करणार का, आणि ते करणार असेल तर आज त्यांनी जाहीर करावं. पिंपरी चिंचवड शहरातील सगळे नागरिक या निर्णयाचं स्वागत करतील.